नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हा नदीवरील नवनिर्मित पुलाची अवघ्या काही वर्षातच दुरावस्था झाली आहे. 50,63,00,000 रुपये खर्चून उभारलेल्या या पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याशिवाय सिमेंट उखडल्यानं लोखंडी सळाखी बाहेर आल्या आहेत. या पुलाच्या निकृष्ट बांधकामाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कन्हा नदीवर तब्बल 50,63,00,000 रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाचं 1 सप्टेंबर 2022 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या काही वर्षातच या पुलाची दुरावस्था झाल्याचं चित्र आहे. पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सिमेंट उखडल्यानं लोखंडी सळाखी अक्षरशः बाहेर आल्या आहेत. दरवर्षी करण्यात येणारी थातूरमातूर डागडुजीही फार काळ टिकत नसल्यानं पावसाळ्यात वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना या खड्ड्यांमुळे अपघाताचा सामना करावा लागतोय. कालच पुलावरील बाहेर आलेल्या लोखंडी सळाखींमुळे एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. त्यातच रात्रीच्या वेळी पुलावरील पथदिवेही बंद राहत असल्यानं धोका आणखीनच वाढलाय. या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाच्या विरोधात नगरसेवक आणि नागरिकांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांची भेट घेऊन निवेदन दिलं. या निवेदनाची गंभीर दखल घेत खासदार बर्वे यांनी तातडीनं पुलाची पाहणी केली. हा कन्हा नदीवरील नवनिर्मित पूल आहे आणि जवळपास याला सुरू व्हायला 2022 म्हणजे 5 वर्ष जवळपास कंप्लीट झाले आहे. पण 5 वर्षात त्याची लायबिलिटी पिरियड 5 वर्षाची आहे आणि त्याआधीच हा जागोजागी खराब झालेला आहे. की ते डागडुजी करतात पण ते डागडुजी काही जास्त वेळ चालत नाही. ती महिन्यात आणि आज पावसाळ्याचे दिवस आहेत ते खराब होऊन जातात. जागोजागी सळाखी बाहेर निघालेल्या आहेत आणि त्यामुळे जाण्या येणाऱ्या विशेषतः जे टू व्हीलर आहेत त्यांना खूप जास्त धोका आहे आणि केव्हाही इथं जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे मी आज खासदार साहेब माननीय श्यामकुमार बर्वे यांना निवेदन केलं की भाऊ हे खूप जास्त हानिकारक आहे, याकरता तुम्ही लक्ष द्यावं म्हणून. शिवाय रात्रीच्या वेळी इथले लाईट पण बंद आहेत. मागील कितीतरी दिवसापासून मी सोशल मीडियावर बघत आहे का आमचे कन्हान कांद्री टेकालीचे सर्व स्थानिक नागरिक इथल्या खड्ड्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा करत आहे आणि ते फोटो प्रशासनाकडे गेले की नाही गेले त्याच्यात जॉब विचारण्याकरता आज मी इथं आलेला आहे. सर्व व्यक्ती माझ्यापर्यंत आले होते, मी पण सोशल मीडियावर बघितलं होतं. पण मला बघायचं होतं की प्रशासन किती तत्परतेनं काम करते की लोकांच्या नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ माटलेला आहे. कारण 2-2, 3-3 फुटाचे गड्डे हा ब्रिजवर पडलेले आहे आणि आमचे मोपेडवाले बाईकवाले जे व्यक्ती आहे नागरिक आहे त्यांचा जीव आज तिथे धोक्यात आहे. लाईट पूर्ण बंद आहे आणि त्याची समस्या घेऊन आमच्याकडे आमचे माजी नगराध्यक्ष उपाध्यक्ष योगेशजी रंगारी सर्व त्यांची टीम पूर्ण नगरसेवक हे आले. मी बघायला आलो, इथं प्रशासनाकडे जॉब विचारला की एवढं मोठं खड्डे पडलेले आहे, त्यानंतरही प्रशासन आता मध्ये झोपून आहे. कुणाचा जीव गेल्यानंतर तुम्ही जागा होणार आहे का हा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आजच आम्ही तात्काळ इथं काम सुरू करणार आहोत. जर त्यांनी आज काम सुरू नाही केलं तर उद्यापासून इथं हा रस्ताच बंद करू आणि त्यांना कारवाईसाठी पात्र ठरवू एवढाच त्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे.